नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची उसळीची रस्सा भाजी। ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत आपण कुस्करूनही खाऊ शकतो। त्याचबरोबर भातासोबतही एक नंबर लागते। चला तर मग साहित्य बघून घेऊयात। इथे मी मोड आलेली उसळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। मोहरी घेतली आहे अर्धा टीस्पून, जिरे घेतले आहे अर्धा टीस्पून, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। 2 मीडियम साईजच्या कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहे। त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टही घेतलेली आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। आता आपली भाजीसाठी साहित्य तर बघून झाले। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून मोहरी। तर याप्रमाणे मी मोहरी टाकून घेत आहे। मोहरी छान फुलली की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून जिरे। जिरेही छान फुलले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण स्लाइस केलेला कांदा। तर मी इथे मुख्यतः 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइस करून घेतले आहे। कांदा लवकर परतले जावा म्हणून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि मंद आचेवर छान कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतले गेला की त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट। तर याप्रमाणे मी आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी हे कांद्यामध्ये छान परतून घेत आहे। तर अशा पद्धतीनं आपली आलं लसणाची पेस्टही यामध्ये परतून झालेली आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद। हळद टाकल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। याने भाजीला खूप छान कलर येतो। बरोबर आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तुम्ही तो वापरू शकता। आता हे छान कांद्यामध्ये मसाला एकसारखा परतला गेला पाहिजे आणि 2 मिनिटांसाठी आपण हा मसाला यामध्ये छान परतून घेऊयात। आता यामध्ये टाकून घ्यायची आहे मोड आलेली उसळ। तर मी सर्व उसळ यामध्ये टाकून घेतली आहे आणि तेलामध्ये ही उसळ छान परतून घ्यायची आहे। उसळ ही मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। तर याप्रमाणे मी सर्व उसळ परतून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटं तेलात छान उसळ परतली गेली की ती अगदी कमी वेळ लागतो शिजण्यासाठी। त्यामुळे मुख्यतः उसळ याप्रमाणे छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण टाकून घेऊया यामध्ये पाणी। तर मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकल्यानंतर उसळीला एक छान दणकून उकळी काढायची आहे आणि ती याप्रमाणे छान हलवून घ्यायची आहे। उसळ छान हलवली गेली की त्यानंतर ती 5-1 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे आणि मधून चेकही करायचे आहे। उसळ छान शिजली की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा मंद आचेवर आपली उसळ शिजून घ्यायची आहे आणि छान चमच्याने ती हलवून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपली उसळ बनून तयार आहे। चला तर मग आता ती एका डिशमध्ये सर्विंगसाठी घेऊयात। अशा पद्धतीने आपली चमचमीत आणि झणझणीत कांदा टाकलेली उसळ बनवून तयार आहे। तर या पद्धतीने उसळ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खात राहा, मस्त राहा। धन्यवाद।